तुम्ही लय बेकार सवय लावली बरं का मास्तरीन बाई आम्हाला. हां, सगळ्या गोष्टी आणून हातात हातात द्यायच्या. हे घ्या अधिपती, पाकिट राहिलं, चावी राहिली. आता बसलाय बोंबलत अधिपती. अधिपतीला काहीच गावना आणि काहीच सुधारणा झाली. हां, अवलंबून राहिलो ना आम्ही तुमच्यावर. आम्ही तुम्हाला काय म्हणायचो की ही अशी सवय लावू नका आम्हाला. आमची सगळी कामं तुम्ही करू नका. इकडं बघा काय म्हणतोय, तरी तुम्ही करायचं. आणि आम्हाला काय म्हणायचं, नाही मला बरं वाटतंय तुमच्यासाठी सगळं करायला. किती हौसेनं सगळं करायचं, खाऊ पिऊ घालायचं. मला लय कौतुक वाटायचं मास्तरीन बाई, आई शपथ. खरंच नशीबवान आहे मी, तुमच्यासारखी बायको मिळाली मास्तरीन बाई. चेष्टा नाही, खरं सांगते. पण आता बघा सगळा कारभार अवघड झालाय. एक वस्तू हाताला गावना आमच्या. आत्ता पण तुम्ही फॅक्टरीत पोचलेलो असायचो. हा, आता बघा इथं घुटमळतोय, शेमडात माशी घुटमळल्यावानी. काय गावना, काय सुधारण. सत्य. हा ओंके बोल. अरे अजून फॅक्टरीत आला नाहीस तू, धरून माझ्या आधी हजर असतोस. कसं आहे ना, आमची बायको आम्हाला सोडून गेलेली आहे. त्यामुळं कसं आहे, आमची खोलीच नाही, अख्खा आयुष्यच विस्कटलेला आहे. ते सगळं आता आवरायला घेतलंय आम्ही हळूहळू. त्याला वेळ लागणार बाळा जरा. म्हणजे वाघाचे पंजे. अरे आता मास्तरीन बाई नाही, त्यामुळे मला खोलीत काय घावणं झालंय रे. कुठला कपडा घालू काय कळणं झालंय. त्यामुळे मी मगापासून इथं. तू जाऊ दे, किती महत्वाचं आहे काय, तू बोल. हा ओके ओके. मला याला उशीर होणार जरा फॅक्टरीत. अरे पण मुंबईच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे आपली, ते निघाले पण असतील. हा, ते पोचायच्या आधी पोचतो मी. त्याची काळजी करू नको. त्यांच्यासाठी काय खायचं प्यायचं मागवायचं असेल ते मागवून ठेव. हं, मी पोचतोच. मी आल्यावर बघूया पुढचं. हा बरं बरं, बघतो मी इकडचं. तू ये लवकर, आपण भेटूनच बोलूया. हा ठीक आहे, चल. काय बघताय ना, सगळीजण विचारतात आम्हाला काय चाललंय आयुष्यात. तुम्ही हसू नका, हसू नका, तुम्ही हसू नका. तुमच्यामुळे झाले. कवाच लेट गेलेला नाही मी फॅक्टरीत. हा, आणि तुम्हाला काय ते पोटातलं काय रहस्य सांगायचं सांगून टाका की. काय तुम्हाला मुद्दा सांगायचा तो सांगून टाका की पडदिशी. तो एक दिवस रात्र विचार करत असतोय मी. खरंच तर काय सांगायचं असेल, काय सांगायचं असेल, काय आधीच काय टेन्शन कमी होतं, हे एक टेन्शन देऊ ठेवलं तुम्ही. बरं मी तर अडगाच आहे हो. मला तुम्हाला बघितल्यावर काय बोलायचं सुधारत नाही, तत्पप होतोय अजून बी. काय मुद्दा बोलायचा ठरवला होता ते सुधारत नाही. पण तुम्ही तर मास्तरीन आहे ना, तुम्हाला कळते ना मुद्देसूद कसं बोलायचं. मुद्दा 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 बोलताय, मुद्दाम करताय काय सांगून टाका पडदिशी. किती त्रास द्यायचा माणसाला. टांगती तलवार आमच्या डोसक्यावर कायमची. एवढा त्रास देता ना तुम्ही. या घरला तुम्हाला दाखवतो, सगळा बदला घेणार आहे मी. असं उट्ट काढतो नाही बघा. हा, मग परत रडू नका. गमतीत बोललो, गमतीत बोललो. एवढं सिरियसली घेऊ नका. तुम्हाला त्रास देऊ शकतोय मी आयुष्यात कवा, तुम्हाला बी माहित आहे. तुम्हाला कवाच मी छळू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. फक्त प्रेम करू शकतोय, तोच तर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तर बोंब झाले सगळी. पाहिजे तर तुम्ही आम्हाला त्रास द्या, छळा, काय वाटेल ते करा. उठाबशा काढायला लावा इथं, चालते. पण या आता लय झालो. या हो ताई, मी काय म्हण. बोला माईपतराव. सरकार कॉल केला तसं काय, ते गाडीवर होतो त्यामुळं कळलं नाही. बोला की काय काम होतं काय. काम नसताना आम्ही तुम्हाला कशा पायी फोन करू. काम होतं म्हणूनच फोन केलता. बोला की. आम्ही सांगतो त्या टायमिंगला घरला बँड पाठवून द्या. होय सरकार, तुम्ही सांगाल तसं आपला मोठा बँडच पाठवून देतो तुमच्या घरला. हा, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते घराचं डेकोरेशन जे काही थांबवलं होतं ते सुरू करा परत. हा, घराचं व्यवस्थित डेकोरेशन करा. तुम्ही आम्हाला जे काही दाखवलं होतं त्यापेक्षा जर काही मोठं करता आलं तर बघा. हा, नुसतं घरला नाही, बाहेरच्या गार्डनला, आजूबाजूच्या सगळ्या परिसराला व्यवस्थित लाइटिंग करा. काय कुठं बॅनर बिनर लावायचे असतील तर ते पण लावून टाका. हा, एकदम जोरात करा डेकोरेशन. आमचं लग्न आहे, अख्ख्या कोल्हापूरला कळलं पाहिजे. काय हो सरकार, तुम्ही सांगाल तसं आजपासूनच कामाला लागतो. आणि ते बँडचं बघा, आज संध्याकाळी पाठवून द्या. आणि बाकीचं आपण भेटल्यावर बोलूच. हो. दुर्गे, हा तू पण जरा लाग तयारीला लाग. हा,
ते मेहंदीवालीशी बोलून घे, रांगोळीवालीशी बोलून घे. काय आयत्या वेळेला उगा गडबड न ग. वय ताई, पण मला हे कळलं नाही, म्हणजे हे समज कशा पायी? कशाला म्हणजे? आमचं लग्न आहे, मेहंदीवाली न ग. आणि त्या रांगोळीवालीला सांग सगळ्या अंगणात रांगोळी काढायची म्हणून. काय वय ताई, मी हे समज करेन, पण ह्या समजायला अजून येळ आहे ना व? नाही दुर्गे, आता येळ लागणार नाही. आई गेल्या सुनबाईंना आणायला. आईचा शब्द काही त्या डावलणार नाहीत. जा तू तयारीला लाग. आता लग्नाची तयारी करायला काय बी हरकत नाही. वय ताई, मी तुला हवी तशी समधी तयारी करते, पण मला हे कळलं नाही. आता काय कळलं नाही तुला? ताई, तुझ्या लग्नाला अजून टाइम आहे ना व? मग तू आत्ताच कशा पायी बँड मागवलायस? बँड आम्ही लग्नासाठी बोलवलेलं नाही. मग कशासाठी? आज सुनबाई घरी परत येणार आहेत, त्यांचं जंगी स्वागत नग ग करायला. जा तू शांताला सांग आरतीचं ताट तयार कर. सुनबाईंसाठी पायगाड्या घालूया. आज आम्ही त्यांचं वाजत गाजत स्वागत करणार आहोत. त्यांना घरात घेणार आणि त्या घरात आल्या की आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा. आमचा आईवर पूर्ण विश्वास आहे. ती तिचं काम नक्की करणार. सुनबाई काय आईचा शब्द डावलणार नाही. त्या नक्की घरला परत येणार. आईला नाही म्हणणं शक्यच नाही त्या. देवी, तुला तर सगळं माहिती आहे. माझ्या घरात काय चाललंय सगळं माहिती आहे तुला. ती भुवनेश्वरी नावाची पिढा जोवर माझ्या घराबाहेर जात नाही तोवर माझ्या घरात काही शांतता लाभणार नाही हे मला कळून चुकलंय. मला तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा होत नाही. पण आता मी तिच्याशी लग्न करायचा विचार केलाय. आणि हा विचार मी फक्त अधिपतीचा संसार पुन्हा नीट सुरू व्हावा, अक्षरा घरी परत यावी यासाठी केलाय. अक्षराला परत आणण्यासाठी भुवनेश्वरी सर्वतोपरी प्रयत्न करेल. म्हणजे करायलाच हवेत तिनं प्रयत्न. पण अक्षरा घरी येण्याआधी मला तिला सावध करावं लागेल. कारण भुवनेश्वरी सगळीकडून तिला अडकवायचा प्रयत्न करेल हे माझ्या लक्षात आलंय. काहीही झालं तरी आता भुवनेश्वरीच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये मी अक्षराला अडकू देणार नाही. देवी, मला शक्ती दे. सगळं सुरळीत होईल, सगळं नीट होईल आणि अक्षराला मी घरी परत आणू शकेन. काय झालं? तू आलीस पण? हो, तुम्ही अर्जंटली बोलावलं म्हणून आले. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे ना तुमची? नाही, सगळं ठीक आहे बाळा. काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. मला महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणून मी तुला एवढ्या अर्जंटली बोलवलं इकडे. काय बोलायचं आहे? तू घाबरू नको. काळजीचं काही नाही आहे, पण तुला सावध राहावं लागेल. आणि मी तुला हे भेटून सांगणं गरजेचं वाटलं मला, म्हणून तुला मी बोलवलं इकडे. काय आहे, भुवनेश्वरीनं तिचा हुकमी एक्का पाठवलाय तुझ्या घरी आज. तुम्ही म्हणजे काय बोलताय? मला कळलं नाही. काय झालंय? आई येत आहेत तुला न्यायला तुझ्या घरी. आजी आजी घरी येतात माझ्या मला न्यायला? हो बाळा, एव्हाना पोचल्या सुद्धा असतील त्या. बापरे, मम्मी मी काय करू आता? अक्षरा खूप विचारपूर्वक खेळलेली खेळी आहे ही भुवनेश्वरीची. तिला पक्क माहिती आहे, जसं दुर्गेश्वरीला तुम्ही रिकाम्या हातानं पाठवलंत ना, तसं तुम्ही आईनं नाही पाठवू शकणार. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. आणि आता बघ, आई हर प्रकारे तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते. मग आता मी काय करू? मी काय करू म्हणजे मी काय बोलू आजीशी? मला काही सुचतच नाही बाबा. मी नाही कसं म्हणू त्यांना? अक्षरा, तू असं नको बोलू बाळा. आपलं ठरलंय ना, आपल्याला जे हवंय ते करायसाठी आपल्याला स्ट्रॅटेजीने वागावं लागेल. बाबा बरोबर आहे, पण मला जेव्हा आजी म्हणतील की चल माझ्या बरोबर घरी, तेव्हा मी त्यांना काय सांगू? मला नाही सुचणार काय बोलायचं. बाबा आजी आल्यात, मी आजींचा शब्द कसा मोडू? अक्षरा, मोडावं लागेल तुला शब्द. काय? हो, मोड शब्द. तू नको येऊ आईंच्या बरोबर घरी. नाही बाबा, हे नाही होणार. असं नाही होणार. असं का म्हणतेस बाळ? म्हणजे मी आजींना नाही कसं म्हणू? माझी हिंमतच नाही होणार बाबा. अक्षरा, असं करून कसं चालेल? हिंमत धरावी लागेल ना. हे बघ बाळा, तुला घरी परत यायचं आहे, मला तू घरी परत यायला हवी आहेस, ही एक वेगळी गोष्ट झाली. पण आपल्याला सेम टाइम सगळं आपल्या कंडिशनवरती व्हायला हवंय ना.
बाबा बरोबर आहे तुमचं, पण मी भुवनेश्वरी मॅडम समोर माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकते. मला हवं ते बोलू शकते, माझी मतं मांडू शकते. पण मी आजींसमोर नाही करू शकत बाबा. बाबा मला आजींनी वेळोवेळी आधार दिलाय. ज्या क्षणापासून मी आपल्या घरी आले तेव्हापासून त्यांनी मला फक्त सपोर्ट केलाय, प्रेम दिलंय. मी जेव्हा लग्न करून घरी आले ना बाबा, तेव्हा आपल्या घरातल्या पद्धती, नियम हे सगळं मला खूप विचित्र वाटायचं, अति वाटायचं. कुणाशी बोलायचं काही कळायचं नाही. त्यात माझं आणि अधिपतींचं काहीच कम्युनिकेशन नव्हतं. आमचं लग्न काय परिस्थितीत झालं तुम्हालाही माहिती आहे. आणि मला तुमच्याविषयी फारशी माहिती नव्हती. म्हणजे तुम्ही तुमच्याच खोलीत का असता, कधीच बाहेर का येत नाही, ह्याची उत्तरं मला हळूहळू मिळायला लागली. मग मी तुम्हाला खोलीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि मग आपलं बोलणं सुरू झालं. सगळं खूप नंतर झालं बाबा. तोपर्यंत मी खूप एकटी होते आणि मला आजींनीच आधार दिलाय. आजींनी मला सांभाळलंय. मला कधी कधी इतकं टेन्शन यायचं बाबा. एकदा तर मला ताप भरला होता, मी आजारी पडले होते, तेव्हा आजींनी मला लेकीसारखं सांभाळलं होतं. भुवनेश्वरी मॅडमचे आणि माझे कितीही वाद झालेत तरी आजींनी मला नेहमी सपोर्ट केलाय. आजी खूप साध्या आहेत हो, खूप प्रेमळ आहेत बिचाऱ्या. तुम्हाला माहिती आहे ना कशा आहेत त्या. मला सगळं माहिती आहे बाळा. आणि बाळा, तू घरी यायच्या आधी माझाही घरातला सपोर्ट त्याच होत्या ना. मी जेव्हा आजारी होतो, त्या बेडवरती पडून होतो, तेव्हा तुम्ही केवढं काय काय केलं माझ्यासाठी. बिचाऱ्या भुवनेश्वरीची नजर चुकून कुठून माझ्यासाठी औषध आणायच्या, आम्हाला बरं करायचा प्रयत्न करायचे, आम्हाला खाऊ घालायचे, हे सगळं केलंय त्याने. त्या भुवनेश्वरीने माझी ट्रीटमेंट वाढवून मला बधीर केलं आणि मग त्यांचाही नाईलाज झाला. आणि आत्ता सुद्धा त्या एवढ्या हौसेनं तुला न्यायला यायला तयार झाल्या, कारण त्यांना मनापासून वाटतंय की तू घरी यावंस. आणि अक्षरा, भुवनेश्वरी तुला घरी परत आणण्यासाठी काय वाटेल ते करू शकते, कारण तिला हे लग्न व्हायला हवंय. तू ऐक माझं, ते स्ट्रॉंग राहा, तू टफ राहा. भुवनेश्वरी सगळं करेल तुला घरी परत आणण्यासाठी. आता या क्षणी मात्र भुवनेश्वरीला जे हवंय ना ते होऊ द्यायचं नाही आपण. ती ज्या म्हणून खेळ्या करते त्या सगळ्या परतवून लावायच्या आहेत आपण. तिला खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे अक्षरा, अहंकार आहे तिला, की जे मी ज्या वेळेला ठरवते ते करून घेते. आपल्याला तो कॉन्फिडन्स तोडायचा आहे आधी. तिला आज जे हवंय ते जर झालं नाही ना तर तिला हादरा बसेल आणि मग जमिनीवर येईल ते. त्यामुळे बाळा, आता आई येऊ देत, स्वतः अधिपती येऊ दे किंवा ती भुवनेश्वरी हात जोडून येऊ दे, तू परत यायचं नाहीये जोपर्यंत तुझ्या सगळ्या अटी मान्य होत नाहीत, त्या पूर्ण होत नाहीत. बाबा बाळा, आता पळबिण नको. माझं म्हणणं समजून घे. ही एकच संधी आहे तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून घेण्याची. आणि बाळा, एकतर आईंची स्वतःची इच्छा आहे तू परत यावंस. त्यात भुवनेश्वरीनं व्यवस्थित घोकंपट्टी करून घेतलेली असणार, काय बोलायचं, कसं बोलायचं. त्यामुळं आई इमोशनल होऊन सगळ्या तऱ्हेचे प्रयत्न करतील. तू इमोशनल नको हो. बाबा, मी समजा असं केलं तर भुवनेश्वरी मॅडम किती चिडतील. त्या अजूनच काहीतरी कारस्थान करतील. ती चिडेल हे मान्य आहे, पण ती कितीही चिडली ना तरी या वेळेला ती तुला काही त्रास देऊ नाही शकत. म्हणजे अक्षरा, तिला हे लग्न इतकं हवंय ना की आता ती तुला दुखावणार नाही. ती अफोर्डच नाही करू शकत. तू जे म्हणशील ते सगळं मान्य करावं लागेल तिला. बाबा, मला पटतंय तुमचं म्हणणं. मला फक्त आजींना नाही म्हणणं जड जाणार आहे. पण अक्षरा, तुला आईनं नाही म्हणावंच लागेल, पर्याय नाहीये. अधिपती हे घ्या चहा. अगं तू कशाला आणलास? धनाजीला सांगितलं होतं की मी. घ्या हो, असू दे. अहो, धनाजी एकटा काय काय करणार, त्याला बी लई कामं असतात बघा. म्हणजे बघा, स्वयंपाक पाण्याचं तर काम करतोच त्यो, पण आता ताईनं का नाही त्याला घरची साफसफाई बी करायला सांगितल्या, गार्डन मधली बी साफसफाई करायला सांगितल्या. म्हणजे ताईला का नाही लई घाई झाल्या बघा लग्नाची. तिचं काय करावं तेच कळना झालंय. म्हणजे तिनं या वयात लगीन करायला तर ते जरा थोडं वेगळंच वाटतं नाही. म्हणजे असं करू नये तिनं, म्हणजे जरा तर विचार करावा तिनं, असं एवढंच म्हणायचंय. म्हणजे मला म्हणजे कोड्यात बोल नको, क्लिअर बोल. तुला काय बोलायचं ते पडदिशी बोल. मला जायचं फक्त. अहो, तसं नाही अधिपती. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय का ताईने का नाही लग्नाची तयारी सुरू केल्या, बरं करावी. मला असं काय नाही, चांगलंच आहे, तिनं लग्नाची तयारी सुरू करावी.
म्हणजे आता ह्या वयात लगीन करते तर तिनं जरा थोडा विचार करून करावा का नाही, एवढंच म्हणायचंय मला. म्हणजे अव लगीन का नाही लय थाटामाटात करायचा विचार आहे बघा तिचा. आई साहेबांचं लगीन आहे, थाटामाटातच होणार. तसं नाही अधिपती, होऊ देत, असं काही नाही. तिचं लगीन होतंय, छान होतंय, होऊ देत, थाटामाटात करू देत, काही प्रॉब्लेम नाही. पण बाकीच्या लोकांचं काय करायचं? अहो नातेवाईकांचं आपल्या काय करायचं? मला का नाही लय पाहुण्यांचे फोन आले हो, आणि त्यांनी विचारलं का तुमच्या ताईनं असं कसं काय, या वयात कसं काय लगीन करायला ती. म्हणजे मला कळना झालंय हो त्यासनी काय उत्तर द्यायचं. आणि त्यांचं बी खरंच आहे की या वयात आता ताई लगीन करायला म्हणल्यावर जरा विचित्र तर वाटणारच. आणि मला काय वाटतंय का ताई का नाही असं 20-30 वर्षाच्या मुलीवानीच वागायली हो. तिला कसं समजावायचं हो अधिपती? मी काय म्हणते, लगीन करावं तिनं, पण असं घरगुती छोटेखानी पद्धतीनं करावं की. असं एवढं काय करायची गरज आहे नाही का? अहो म्हणजे सुनबाई घरी येईपर्यंत तर तिनं धीर धरावं का नाही? पण कसलं काय, अहो तिनं बँड मागिवलाय. बँड? वय की, अहो माझ्या समोरच तिनं फोन केलता बँडवाल्याला. बँड आत्ता कशाला? अजून टाइम आहे लग्नाला, आत्ता कशाला? मला ठाव आहे का ताईने समजा कशासाठी मागवलंय बँड वगैरे, पण मी तुम्हाला सांगितलं हे ताईला कळू देऊ नका. म्हणजे प्रॉब्लेम तसा काय नाही, पण उगं ती माझ्यावर चिडल हो म्हणून, बाकी काय नाही. आणि माझं कसं आहे अधिपती, का घरात काय घडतंय हे समजे का नाही तुम्हासनी येऊन सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्हासनी बी माहिती असायला पाहिजे का नाही, का घरात काय चाललंय काय नाही. म्हणजे कसं आहे, मला का नाही तुमची लई काळजी आहे बघा, म्हणून मी तुमच्याशी बोलायला येते बघा. म्हणजे ताईचं लगीन होतंय हे चांगलंच आहे, आनंदाचीच गोष्ट आहे. पण लगीन होतंय म्हणून उगाच ताई काय बी करायला न ग, एवढंच मला म्हणायचंय, बाकी काय नाही. म्हणजे कसं आहे, आपल्या घरात खुट्ट झालं का नाही तरी गाव भरायला कळतंय हो. ती होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते बघा समध्या गोष्टी. बँड कशाला बोलवलाय तेवढं सांगशील काय पडदिशी? अहो सुनबाईंच्या स्वागतासाठी. मास्तरीन म्हणजे स्वागतासाठी? वय की. मला आजींना नाही नाही म्हणता येणार बाबा. अक्षरा, तुला हे जमवावं लागेल. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय तुला. आणि बाळा, हे तुला अधिपतीसाठी, तुझ्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या संसारासाठी, मुळात ते शाळेसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी करायचंय. तुला आईनं नाही म्हणावं लागेल आता. खूप अवघड जाईल बाबा. अवघड आहे हे मला मान्य आहे. मला मान्य आहे, यासाठी खूप अवघड आहे. पण अक्षरा, शाळेसाठी, तिथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुझ्या काहीतरी अटी आहेत ना. आपल्या घरचं भलं व्हावं म्हणून तू काहीतरी अटी घालतेस ना. त्या सगळ्या अटी तुला आत्ताच भुवनेश्वरीला सांगाव्या लागतील आणि आत्ताच तिच्याकडून त्या मान्य करून घ्याव्या लागतील. ही एक संधी आहे बाळा तुझ्याकडे. पण बाबा अक्षरा, तूच मला सांगत होतीस ना की आता इमोशनल होऊन चालणार नाही, आता आपल्याला स्ट्रॅटेजीने वागायला लागेल. बरोबर आहे. आपण खरं वागलो ही आपली चूक झाली. मी खरं वागलो तर माझी ही अवस्था झाली. तू खरं वागलीस, तुला घर सोडावं लागलं. या सगळ्या आपल्या चुका होत्या अक्षरा, आणि आता आपल्याला आपली चूक सुधारायची आहे. आणि ती चूक सुधारायची असेल ना तर आपल्याला हे सगळं करावं लागेल. मनावर दगड ठेवावा लागेल. इमोशनपेक्षा स्ट्रॅटेजीला महत्त्व द्यावं लागेल. अक्षरा, मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐकण्याची वेळ आहे. आता भुवनेश्वरी तुला घरी परत आणण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. तू जे म्हणशील त्याला हो म्हणेल, पण तू बधू नको. तू अगदी काळजीपूर्वक तुझ्या ज्या सगळ्या मागण्या आहेत ना त्या मान्य कर आणि मगच परत ये. कारण एकदा का अक्षरा आमचं लग्न झालं ना तर ती कोणाच्या बापाला ऐकणार नाही. हीच वेळ आहे बाळा. आता स्ट्रॉंग हो, येऊ नको आज घरी. तू तुझ्या मागण्या पाठव घरी आज. तू येऊ नको. आणि हो, ती म्हणेल की मी तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करते, पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नको. म्हणजे भुवनेश्वरी नावाच्या बाईवर माझा कणभर विश्वास नाही आहे. ती कशी आहे तुला माहिती आहे. आज तिने तुला शब्द दिलाय म्हणून उद्या तो ती पाळेल असं नाही आहे. आज स्वार्थासाठी हो हो म्हणेल सगळ्याला, पण उद्या बरोबर पलटी मारेल ती. त्यामुळं सगळं ऑन पेपर कायदेशीर पद्धतीनं करून घे. आणि अक्षरा, या सगळ्यामध्ये शाळेचा मुद्दा हा व्यवस्थित सोडवून घे. तो तुझ्या प्रायोरिटीवर ठेव. कारण हे शाळा प्रकरण भुवनेश्वरीच्या इगोवर आले आता. ती आत्ता म्हणताना म्हणेल की शाळेचं माझ्या काही डोक्यात नाही आहे, पण तिच्या तेच डोक्यात आहे. तिला कधी एकदा शाळा बंद करेन असं झालंय. आत्ता कबूल करताना तुला कबूल करेल की मी शाळेला हात लावणार नाही, पण बरोबर ती गुपचूप त्या बिल्डरशी डील करेन. आणि नंतर काय हात वर करायला रिकामी की आता काय एकदा शाळेचा व्यवहार झालाय, आता काय आमच्या हातात नाही वगैरे, हे सगळी नाटकं करेल. ते तुला कबूल करेल की मी काही शाळेला हात लावणार नाही, पण नेमकं गुपचूपपणे ती त्या बिल्डरशी डील करेल. आणि एकदा डील केलं की मग व्यवस्थित हात वर करेल.
आता काय जागा आमच्या ताब्यात नाही, त्या बिल्डरची झाली आता ती सांगतील ते खरं, आम्ही कसं काय मध्ये बोलणार, ही सगळी नाटकं व्यवस्थित करेल. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायचं आहे. सगळं कागदावरती रितसर लिहून घे, शाळा मोकळी कर आधी. आणि यासाठी मला सगळ्यात आधी आज आईना नाही म्हण. मला खूप टेन्शन आलंय बाबा, भीती वाटते. बाळा, तूच मला समजावून सांगितलंस ना की आता घाबरून चालणार नाही, आपल्याला भीतीवर मात करावी लागेल. हो बाबा, पण मी आजींशी कसं बोलू मला नाही कळत आहे. अक्षरा, मी पुन्हा तुझ्या शब्दात सांगतोय, हीच ती वेळ आहे. आता इमोशनल नाही, प्रॅक्टिकल व्हावं लागेल. तर आणि तरच आपल्याला जे हवंय ते आपण साध्य करू शकतो. भुवनेश्वरी बघितलंस ना कसं वागते, कसं स्वतःला हवं ते करून घेते. इमोशन्स वगैरे कसलाच विचार करत नाही ती. ज्याला मुलगा म्हणते त्याच्या कल्याणाचाही विचार करत नाही. जे स्वतःला हवं, जे स्वतःला पाहिजे त्यावेळचा स्वार्थ काय तेवढं बघते. किती प्रॅक्टिकल होऊन सगळे डिसिजन्स घेते बघितलंस ना. म्हणजे आपल्याला तिच्यासारखं सगळं करायची गरज नाही, तिच्यासारखं व्हायची पण गरज नाही, पण प्रॅक्टिकल तरी व्हावं लागेल ना. आज जर तू आईंच्या बरोबर घरी आलीस ना तर भुवनेश्वरी जिंकेल, आपल्याला ते होऊ द्यायचंय. थोडीशी कठोर हो. हे सगळं भल्यासाठी करतेस, सगळ्यांच्या चांगल्यासाठी करतेस, हे लक्षात ठेव.